महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। रात्री इथे चोरी झाली आमच्या शेजारी। काय झालं, सकाळी पहाटे आम्ही 4-4:30 वाजता आहे ना गायांचा आवरण्यासाठी वडील उठले आणि उठल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं का आपल्या घराला बाहेरून कडी दरवाजा उघडत नाही। मग त्यांनी मला आवाज दिला। आवाज दिल्याच्या नंतर आम्ही बघितलं तर खरोखरच बाहेरून घराला कडी होती। कडी असल्या कारणास्तव आमच्या शेजारी पांडणाना मी यांना कॉल केला। सकाळी कॉल केला, त्यांना बोललो का घराला कडी बाहेरून कडी खोला। मग ते आल्याच्या नंतर कडी खोलली। कडी खोलल्यावरती असं लक्षात आलं का बाजूचं घर आहे शांताराम शिवराम जाचक, त्यांच्या पण घराला बाहेरून कडी होती आणि त्यांच्या बाजूची जे घर आहे शेजारी म्हणजे त्यांचीच पडवी आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या घराची चोरी झाली होती। त्याला कुलूप असते रात्री झोपताना, मग त्या घराचं त्यांनी कुलूप तोडून तिथे चोरी केली होती। आणि नंतर आमच्या शेजारी एक घर आहे पाठीमागं, आता आपल्याला दिसत असेल कॅमेऱ्यात, महादेव तुकाराम जाचक, तर त्यांच्या घराला ते इथं नसतात, सगळे आता पुण्याला राहतात। त्यांच्या पण घराचं कुलूप तोडून त्या ठिकाणी चोरी झाली होती। असं रात्री अशा दोन्ही घरांची शेजारी चोरी झाली आणि आजूबाजूच्या घरांना त्यांनी कडी लावली होती। आणि नंतर मग हे सगळं लक्षात आल्यावर ते आम्ही आजूबाजूच्या लोकांना थोडंसं सावध केलं, उठवलं आणि त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की अशी अशी घटना झाली। ही घटना आमच्या लक्षात आली साधारणतः 4 ते 4:30च्या दरम्यान सकाळी। तुमचं सुनंदा शांताराम जाचक। काय घटना घडली रात्री? रात्री 4:30च्या दरम्यान मध्ये आहे ना गाडीचा आवाज आला। दरवाजा उघडायला गेली पण बाहेरून कड्या घातल्या होत्या, कड्याच उघडत नव्हत्या आमच्या। त्याच्यानंतर 4:30च्या नंतर इथं माणसं आजूबाजूची जागी झाली, मग त्यांनी कड्या काढल्या। त्याच्यानंतर ती बाजूची रूम तुटली, आमची टाळा होता त्याला, पण ती तुटली। जाऊन बघितलं त्याच्यातले दागिने पैसे गेलेले, कपाट तोडले, कपाट फोडलं। काय काय साधारण दागिने गेले? दागिने लहान मुलांचे दागिने होते, नथ होती, 2-2.5 तोळ्याचं मंगळसूत्र होतं, तेवढे गेले। त्याच्यातले 11,000 रोख रक्कम गेली। 11,000 कसले ठेवले होते तुम्ही? ते घरकुलाचा हप्ता काढून आणला होता ना बँकेतून। घराचं काम चालू आहे तुमचं? हा, घराचं काम चालू आहे। ते पण पैसे गेले? ते गेले। आजूबाजूला काय अजून कोणाची चोरी वगैरे? आजूबाजूला समोरचा बंगला तुटलाय, पण त्याच्यात काय घटना घडली ते नाही सांगता येणार। ते पुण्याला राहतात, त्याचं नाही सांगता येणार। काय नाव त्यांचं? महादेव तुकाराम जाचक। त्यांचं पण घर फुटलंय? हा, घर फुटलंय, आतमध्ये पसारा वगैरे पडलाय, पण काय गेले ते नाही आम्हाला सांगता येणार। आणि आजूबाजूच्या सगळ्या घरांच्या त्यांनी काही कड्या वगैरे घातल्या होत्या? हा, ते एकमेकाला फोन करून असं जागा करण्यात आलं, मग कड्या काढल्या आमच्या। अच्छा, साधारण किती चोर असतील ते? ते 3 जण होते। ते आमच्या पुतण्याने बघितलं, तो गाडी घेऊन आलता तिकडून, धनगराची बकरं टाकून आलता ना गाडीमध्ये, त्यांनी बघितलं 3 जण आहेत। इथून रस्त्याने खाली उतरले, मोटरसायकल चालू करून इकडे गेले, कोल्यावानाकडे गेले। म्हणजे मसवंडीच्या रस्त्याने? हा, मसुंडीच्या रस्त्याने गेले। मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे दिली का द्यायची अजून? नाही, दिली नाही अजून, द्यायची आहे। काय सांगाल या चोरांच्या बाबतीत? चोरांच्या बाबतीत आपल्याला पुढचं काय घडलं एवढं सांगता येईल, पण अंदाज काही लावताच येत नाही ना, बाहेरचे होते का इथलेच होते का काय, ते काही सांगू शकत नाही आपण। आजूबाजूच्या गावांमध्ये पण चोर होत्यात, काही जागी होत्यात, मग तेच आता बाहेरचे वाडीतले ते नाही सांगता येणार आम्हाला। पोलीस प्रशासनाकडे काय मागणी करशाल तुम्ही? या चोरांचा तपास लागला पाहिजे की? लागलाच पाहिजे ना, हे नुसतं भरपाई झाली, याचं काय भरपाई भेटली पाहिजे ना। माणूस असा अपंग आहे का, याच्यात काही कंप्लेंट द्यायचा तरी माणूस आहे? महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।